हाय फ्रेंड्स, तर मी घेतलेला आहे कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल, त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा। त्यानंतर याच्यामध्ये घालावे सुके मसाले, 2 चम्मच लाल तिखट पावडर किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, अर्धा चम्मच हळद व्यवस्थित परतून घ्यावं। त्यानंतर याच्यामध्ये एक प्युरी घालावी, ही प्युरी आहे 1 टोमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चिरलेले बटाटे ॲड केलेले आहे। 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतू द्यावा बटाटा। त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालावं। तर पाणी बटाटा शिजण्यासाठी आणि रस्सा असण्यासाठी एवढं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया। मी 2 मोठे ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। चवीनुसार मीठ। 10 ते 15 मिनटं भाजी शिजू द्यावी। तुम्ही बघू शकता बटाटा मस्त असा शिजलेला आहे। आपली भाजी तयार आहे। बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन